लोकांना त्या पोराची स्टोरी कळली पाहिजे म्हणून आम्ही रील्स आणि यूट्यूबच्या ब्लॉग्समधून त्या पोराची माहिती देतो आहे. आता मी लॉंग फॉर्मॅटमध्ये त्या पोरासंदर्भात जवळपास 3रा व्हिडिओ हा. आणि नेमकं आहे ना, मी 2 दिवस झाले ना नीट झोपत पण नाही आहे. बऱ्याच लोकांचे DM येतात, मेसेज येतात, ह्या पोराचं मला आहे ना बँक अकाउंट्स द्या, ह्याचे काय प्रॉब्लेम आहे काही नाही. मी सगळ्यांना मेसेजेस करतो. जवळपास मी आत्तापर्यंत जवळ नाही ना म्हणतो 450-500 DM आलेत मला. ते वाडीव सिंबा एक राजगुरुनगरमधले मोठा क्रिएटर आहे, जवळपास 1 लाखच्या वर त्याचे फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामवर. त्यांनी पण माझी ना स्टोरी टाकली की त्या पोराला रिलेटेड. मी त्यांना सांगितलं की असं आहे. बरेच राजकीय लोक आहे, मी त्यांना ना DM केल्यात, कोणीच रिप्लाय नाही दिला, फक्त एक सोडून. बरेच लोक आहे ना जे वेगवेगळ्या फील्डमध्ये ते मला आहे ना DM करतात की ना दादा अशी मदत होईल तशी मदत होईल, सगळे मिळून सांगतात ते. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आहे ना जवळपास 3:30 वाजलेले. आत्ता आहे ना मी आज पाऊस असल्यामुळे कुठंच बाहेर नाही गेलो फिरायला. आणि नेमकं आहे ना, मी 2 दिवस झाले ना नीट झोपत पण नाही आहे. बऱ्याच लोकांचे DM येतात, मेसेज येतात, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब वरून बरेच लोक मला आता DM करतात नाही का. यूट्यूबवर नाही करत, यूट्यूबवरची जी ऑडियन्स आहे ना ते माझ्या इंस्टाग्रामवर येतात. इंस्टाग्राम आणि मोस्टली फेसबुक आणि व्हॉट्सअपवर माझ्या जेवढ्यांना माहिती आहे मी चांगलं काम करतो आहे, ती मला आता DM करतात की नाही ह्या पोराचं मला आहे ना बँक अकाउंट्स द्या, ह्याचे काय प्रॉब्लेम आहे काही नाही. मी सगळ्यांना मेसेजेस करतो. जवळपास मी आत्तापर्यंत जवळ नाही ना म्हणतो 450-500 DM आलेत मला या पोराच्या रिलेटेड. आणि मी आत्तापर्यंत इन्क्वायरी ना म्हणजे सॉल्व करतो आहे. प्रत्येक वेळेस त्यांना लिमिट संपते त्यांची स्कॅनरची, आम्ही नवीन स्कॅनर त्यांच्याकडे मागतो आहे. परत त्यांना काय डाऊट असेल ते विचारतात आहे, त्यांना DM रिप्लाय करायला लागतो आहे. मग थोडा वेळ लागतो, जरा ट्रस्ट इश्यू आहे लोकांचा. विश्वास ठेवायला लोक जरा वेळ घेतात ते, पण आपलं काम चांगलं आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवर लोक बघता येते बऱ्याच वर्षापासून. मग लोक मला आहे ना सपोर्ट करतात की ना चला आपण तुम्ही सांगताय म्हणून आपण करू. मी पण बरेच क्रिएटर आहे त्यांना सांगितलं नाही का. ते वाडीव सिंबा एक राजगुरुनगरमधले मोठा क्रिएटर आहे, जवळपास 1 लाखच्या वर त्याचे फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामवर. त्यांनी पण माझी ना स्टोरी टाकली की त्या पोराला रिलेटेड. मी त्यांना सांगितलं की असं आहे. बरेच राजकीय लोक आहे, मी त्यांना ना DM केल्यात, कोणीच रिप्लाय नाही दिला, फक्त एक सोडून. आता त्या माणसाचं नाव नाही घेऊ शकत मी, पण ज्यावेळेस त्या पोराला मदत होईल ना त्याचं त्या माणसाचं नक्की नाव घेईन. बट त्या माणसाकडून मदत झाली तर घ्यायचं, उगाच नाही घ्यायचं. ओके, आपल्याला कुणाशी वैर नाही घ्यायचं. आपल्याला त्या पोराचं काम महत्त्वाचं आहे, त्याला मदत झाली महत्त्वाचं आहे, कारण त्यासाठी आम्ही झगडतो आहे आत्ता. बऱ्याच लोकांना मी आता आहे ना कंपनीवाल्यांना पण DM केले आहेत. त्यांचा SRA फंड असतो, त्यांना म्हणलं तुम्ही पण मदत करा. NGOs आहेत 1-2. बरेच लोक आहे ना जे वेगवेगळ्या फील्डमध्ये ते मला आहे ना DM करतात की ना दादा अशी मदत होईल तशी मदत होईल, सगळे मिळून सांगतात ते. मी त्यांच्या रिलेटिव्स आहे, त्यांचं जे पोर आहे त्यांचे बघतात ते, त्यांचा नंबर देतो आहे. कारण की मला मोस्टली कोणतं काम करायचं आहे, मला सोशल मीडियाचं करायचं आहे. कारण सोशल मीडिया थ्रू ना त्या पोराला जेवढी जास्त मदत होईल ना तेवढं हे मला वाटतं वैयक्तिक. लोकांना त्या पोराची स्टोरी कळली पाहिजे म्हणून आम्ही रील्स आणि यूट्यूबच्या ब्लॉग्समधून त्या पोराची माहिती देतो आहे. आता मी लॉंग फॉर्मॅटमध्ये त्या पोरासंदर्भात जवळपास 3रा व्हिडिओ हा. मी आजपर्यंत कोणासाठी असं अपील नाही केलं आणि आजपर्यंत कोणासाठी 1-2 व्हिडिओ पण नाही बनवले. त्या पोरासाठी मी खास त्यासाठी करतो आहे. त्याचं वय झालेलं बारीक आहे रे, 21 वर्ष वय आहे त्या पोराचं. राव काहीच वय नाही राव, मला बघून लय वाईट वाटलं. त्याच्या बहिणीचं वय पण लय कमी, 23 वर्ष वय आहे. तर या आमच्या अजून पुणेनगर जिल्ह्यातली लोक आहे ना अजून जागी झालेत बरं का. काय कुणीतरी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. काय न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं कधी पण चांगलं. आणि पोरांनी खरं मदत केली, पण तरी पण आहे ना मेजॉरिटी अजून झोपलेली आहे. आता मेजॉरिटीला झोपलेलं आहे ना, जर जागा करायचं थोडा वेळ जाईल, थोडा टाईम लागेल. पण जे लोकांनी आम्हाला मदत केलीत ना, त्या पोराला मदत केलीत ना, आम्ही एक ग्रुप खोललं हिंद केसरी म्हणून नाही का, त्यांना मी त्या ग्रुपवर आणतो आहे. त्यांना म्हणतो तुम्ही पेमेंट केल्याची हिस्ट्री टाका, जेणेकरून सगळे लोक कनेक्ट होतील. आणि पुढलं जे एखाद्याला आपल्याला अजून मदत करायची त्यावेळेस काय आपल्याला लोकसहभाग होईल असं वाटत. कारण लोकसहभागातून हे काम लय मोठं होऊ शकतं. वैयक्तिक मदत कुणीच जास्त देऊ शकत नाही. काय आहे, प्रत्येकाला फॅमिली, प्रत्येकाला दुसरं बऱ्याच गोष्टी त्याला टॅकल करून चालायला लागते. ज्यावेळेस लोकसहभाग होईल ना या गोष्टीला, त्यावेळेस ही गोष्ट आहे ना अशी 1-1 तासात मिटून जाईल. मी अजूनही अपील करतो, पुणेनगर जिल्ह्यात जवळपास 10,000 बैलगाड्यावाली आहे. 10,000 × 100 करा, 10 लाख रुपये तयार होतात. पुणेनगर जिल्ह्यात असं या पोरासारखं प्रॉब्लेम बऱ्याच पोरांना होतो. मेडिकलचे म्हणा, हॉस्पिटलचे म्हणा, फायनान्शियल म्हणा, कुठं कोणाचा अडकला आहे चौकीत, कोणाचा केस झाली, कोणाचा ॲक्सिडेंट झाला, बऱ्याच गोष्टी अशा आहे आपण पोरांना वाचू शकतो.
माहिती तुम्हाला आहे ना मी तुम्हाला अपील करतो, प्लीज तुम्ही एकत्र या. चला मी बंद करतो डायरेक्ट माझं वैयक्तिक ग्रुप सगळं बंद करून टाकेन. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेवाल्यांनी ना एक संस्था स्थापन करावी, त्या सगळ्या लोकांना सामावून घ्यावं, आपण सगळे मिळून हेल्प करू. सगळ्यांनी मिळून 100 टाकले ना तरी लय मोठं काम होईल. अखिल भारतीय बैलगाड्यावाल्यांना मी 2-3 जणांना कॉन्टॅक्ट केलेलं आहे, पण काय माझा कॉन्टॅक्ट नसल्यामुळं मी त्यांच्याबरोबर पोहोचू शकलो नाही अजूनपर्यंत. तरी मी ट्राय करतो आहे की त्यांच्याबरोबर पोचायचं आहे. लोकं चांगली आहे, 1-2 नालायक आहे, पण सगळ्यांना आपण मग गृहीत नाही धरू शकत हे सगळेच वाईट आहे म्हणून. कारण बऱ्याच लोकांनी मदत केलेली. फक्त माझी एवढी अपील आहे, पुणेनगर जिल्ह्यामध्ये ना बैलगाड्यावाली व्यतिरिक्त पण बरीच लोकं अशी की त्यांना आपल्या मदतीची गरज आहे, आपण त्यांना मदत करू शकतो. आपण हायवेस गेली शेतकऱ्याची पोरं, आपण शेतकरी ना जगाचा पोशिंदा आहे, आपण अख्ख्या जगाला सांभाळतो. ते ह्या लोकांचं तर काहीच नाही. आपण आपल्या वैयक्तिक पोरांची मदत करून समाजात अनेक घटक आहे त्यांना जे शोषित आहे, वंचित आहे, जे पीडित आहे त्यांना मदत करू शकतो. आणि त्यामुळं काय होईल माहिती आहे का, बैलगाड्याचा दृष्टिकोन बैलगाड्या बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चेंज होईल. लोकांचा ना दृष्टिकोन चेंज व्हायला पाहिजेत. ग्राउंड रिॲलिटी ना लय वाईट आहे. लोक फक्त चांगलं बोलतात बैलगाड्यामध्ये, चांगलं नाही बोलायला पाहिजे राव. डार्क साईड पण बोला तुम्ही. मला माहिती डार्क साईड काय. 1.5 वर्ष आले, 2 वर्ष झाले मी का बैल सांभाळतो आहे. 2 वर्ष आमच्या घरातलं एक पण आजपर्यंत शान काढा नाही आला. शान सोडून द्या, त्यांना ना आवड पण नाही आहे, वाईट साईड बोलतात. कारण की त्यांचा दोष नाही आहे. समाजात अनेक लोकांनी अशा प्रॉपर्ट्या विकल्या त्या बैलांपायी आणि स्वतःचं वाटोळं करून घेतलं आहे. पण बरीच लोक अशी आहे की मी वैयक्तिक जाऊन भेटून आलो, बघून आलो आहे, त्यांनी प्रॉपर्ट्या बनवलेलं आहे चांगल्या पद्धतीने. एक बैलावर नाही ना म्हणलं तरी 30-40 लाख रुपये सीझनला पैसे काढतात ते, आणि त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, प्लस नाव करतात, चांगलं काम करतात समाजात. अशी पण लोक आहे ना. पण त्याचबरोबर डार्क रिॲलिटी भरपूर आहे. 5,000 बैलगाड्यावाले आहे आपल्या पुणेनगर जिल्ह्यात, त्यातले फक्त 100 जण टॉपला आहे. मग 4,900 लोक कुठे आहे? 4,900 लोकांना प्लॅटफॉर्म आहे का? त्यांना बोलता येतं आहे का? त्यांना कोण विचारतं आहे का? या सगळ्या गोष्टी आल्या. आणि यात मोस्टली तरुण पोरांनी यात जागं व्हायचं महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही आज जागे नाही झाले, ह्या पोराची वेळ आलीच नाही, ती तुमच्या पण येणार आहे. आणि त्यावेळेस मग तुमच्यासोबत कोण नसेल ना, तेव्हा कसं वाटेल बघा. मग तुमच्या कुटुंबाला आहे ना लय मोठा कुटुंब बर्डन होईल, आर्थिक बर्डन होईल. पण जर आपल्या लोकसभा असं आपलं लोक एकत्र असू तर आपण सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आणि ना समाजातील लोकांचा आहे ना बैलगाड्या बघण्याचा दृष्टिकोन चेंज करू. आज माहिती बैलगाड्यामुळे माझे 2-3 मित्र झाले, चांगली घरातली आहे, चांगली पोर आहे, ती मदत करतात एकामेकाला. आम्हाला वैयक्तिक मी 2 वर्ष झाले ते आम्ही मदत केली. आजपर्यंत किती आले किती गेले, पण ती चांगली पोर माझ्यासोबत आजही टिकून आहे. तसं मी तुम्हाला अपील करतो, सगळेच चांगले आहेत, 1-2 नालायक असतात प्रत्येक क्षेत्रात आहे, त्यांना गृहीत न धरून पुढं चालत राहायचं. पुणेनगर जिल्हा लय मोठा आहे, बरेच लोक आहे, 10,000 काउंटिंग नाही आहे, 10,000पेक्षा भरपूर मोठी काउंटिंग आहे. तुम्हाला सांगू का, एक ग्रुप आहे, त्या मी ग्रुपवर त्याचा मी सदस्य फॉलोअर आहे बऱ्याच वर्षापासून. त्या ग्रुपचं नाव पण सांगतो, भारत केसरी बैलगाडा संघटना पुणेनगर जिल्हा. हा ग्रुप आहे ना जवळपास 31,000 लोकांचा आहे. 31,109 माझा जावा म्हणून वारला होता, नंतर त्यांनी माझी रील टाकली होती. आणि त्यानंतर 1.5 वर्षानंतर आता त्यांना 1 वर्षानंतर 1.5 वर्ष झाले, 1.5 वर्षानंतर त्यांनी माझी आता परत रील टाकली त्या पोराचं काम बघून. मग ही असे लोक असं म्हणजे आहे की आपलं काम बघून आहे ना आपल्याला ना मग व्हॅल्यू देते ते. जर का तुम्ही चांगलं काम करताय ना, चांगलं वागताय ना, तर भरपूर तुम्हाला लोक आहे ना रेकग्नाईज करतात, तुम्हाला उजेडाचा प्रयत्न करतात. पुणेनगर जिल्ह्यात मी तुम्हाला अजून अपील करतो, भरपूर लोक आहे, भरपूर लोकांना आपण मदत करू शकतो, भरपूर लोकांना करू शकतो. आज आपण कॉन्टेंट क्रिएटर आपल्या पोरांमधले बरेच जण तयार करू शकतो, त्यांना सपोर्ट करू शकतो. आपल्यातली पोरं बरेच जण व्यवसाय टाकतील, मग आम्ही कॉन्टेंट क्रिएटर झालो ना, आमची जबाबदारी त्या पोरांना फ्री ऑफ कॉस्ट मदत करणे. आणि मी आजपर्यंत तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब सगळं जाऊन चेक करा, मी आजपर्यंत खेड तालुका, आंबेगाव तालुका, जुन्नर तालुक्यात 3 तालुक्यात फ्री ऑफ कॉस्ट मदत केलेली आहे. फ्री ऑफ कॉस्ट त्यांची व्यवसाय प्रमोट केलेले आहे, 1 रुपये घेता. आता अजून मी सांगू नाही शकत, कारण मी काही शक्तिवान नाही की अख्खंच खोलून सांगायला. प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. आता त्यात जास्त सखोल जाण्यात मतलब नाही आहे. मग काय आता माहिती का, ते बघ बरोबर नाही वाटतं, मग मजा नाही राहू. काम करायला मजा यायला पाहिजे, त्यावेळेस भारी वाटतं. मला या पोराला मजा येते काम करायला. मला याचं आहे ना, मी काम मदत करायची त्याला, म्हणून मी सोशल मीडियावर ना आज अवेअरनेसचे व्हिडिओ टाकतो आहे. इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, यूट्यूबवर
ह्या पोरासाठी अपील करतो आहे. तुम्ही पण आहे ना जातपात धर्म पंथ भेद ह्याच्या पलीकडे जाऊन मदत करा. आणि बैलगाड्यावाल्यांमध्ये ना आजपर्यंत जातपात धर्म अजिबात नाही बाळगत कोण, हे मला वैयक्तिक माहिती आहे. आणि हा खेळ आमचा आहे म्हणून मी ठामपणे सांगू शकतो की यातली लोकं आहे ना खरंच लय भारी आहे. म्हणून मी बैलगाड्यावाल्यांना अपील करतो आहे, तुम्ही एकत्र या पोरांना मदत करा. आणि आपण असं अनेक समाजातील घटक आहे ज्यांना मदत करू शकतो आणि त्यांचा बैलगाड्या बघण्याचा दृष्टिकोन चेंज करू शकतो. धन्यवाद.